तर इथे मी ना तिकीट बुक करायला आली. तर ही यामध्ये ही फोडणी मी टाकून घेतली आहे. गुड मॉर्निंग, मी अरुणा चौधरी माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते. तर मला देवपूजा करायची, नंतर ब्रेकफास्ट करायचा आहे. तर ब्रेकफास्टमध्ये मी काय केले ते तुमच्याशी शेअर करणार आहे. आणि थोडंसं संध्याकाळी कुठेतरी बाहेर जायचा प्लॅन केला आहे, तर ते पण मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर आधी मी देवपूजा करते. तर मी ना आता मागे ही अगरबत्ती आणलेली फॉरेस्टची. तर वेगवेगळी ही नावं आहेत. तर एवढी सुंदर होती ही अगरबत्ती, एवढा छान त्याचा सुगंध होता ना. तर त्यातलीच मी हे बघा सॅन्डल घेऊन आली आहे आणि ही एक घेऊन आली आहे, ही कस्तुरी. तर एवढा म्हणजे काय सुगंध घरामध्ये याचा मस्त एवढा पसरतो ना. तर मग आता मी देवपूजा करते. अब अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैम करो या फिर महफिल जमाओ. हे आर्याला काल बर्थडेला गेलेली तेव्हा रिटर्न गिफ्ट भेटलं, लुडो आणि सबसिडी पण आहे. हे बघ, पहिला असं नव्हता, असं मला दिलंय. मम्मा मला त्याला पण घे खेळायला का आर्या? त्याला घे ना ग, नीट खेळायचा दीदी बरोबर. तर आजच्या ब्रेकफास्टमध्ये इथे मी केलेली आहे इडली आणि चटणी. तर बरोबर मी संत्र घेतलेले आहे, थोडंसं ड्रायफ्रुट्स आणि चहा. तुला आवडली इडली? छान आहे. तर लहान मुलांना कधी पण खायला देताना चपातीचे बारीक तुकडे करून द्यायचे किंवा हे इडलीचे असे तुकडे करून दिले तर मग तो बरोबर खातो. पण चटणी पाहिजे आहे ना बाळाला. बिना चटणीचे नाही खाता मी, आहे ना बेटा? यम्मी आहे. मी पण नाही खात बिना चटणीचं. तर आता मी मस्त दही भात करणार आहे, जो मला खूप आवडतो. तर मला खूप भूक नाहीये आता, जे सकाळी ब्रेकफास्ट केला. तर थोडासा राईस आणि त्याच्यामध्ये भरपूर दही टाकणार आहे आणि त्याला छान फोडणी देणार आहे आणि मग दही भात खाणार आहे मी. तर थोडी यामध्ये मोहरी टाकली मी, अगदी थोडंसं जिरं, कढीपत्ता, हिरवी मिरची आणि कोथिंबीर. गॅस पटकन बंद करायचा. आता यामध्ये ही फोडणी मी टाकून घेतली आहे. तर याच्यामध्ये जे आहे ना, मी भातामध्ये इंद्राणीचा भात आहे, याच्यामध्ये दही मिक्स केलं, थोडीशी साखर, थोडंसं मीठ आणि मग आता ही फोडणी छान मिक्स करायचं आणि मग खायचं. तर ना आता आम्ही मस्त तयार झालोय आणि आम्ही निघालोय. आम्ही आता रिक्षाने जाणार आहे. रेडी टू गो. इकडे बघा. तर इथे मी ना तिकीट बुक करायला आली. तर हे वाला जे आहे ना सनसेट फ्लेमिगो क्रूज, तर याच्यामध्ये मी तिकीट बुक केलेले आहेत. तर हे एक आहे आणि हे फ्लेमिगो फेरीज म्हणून आहे. तर ही ओपन बोट आहे. तर ह्या तिघांमुळे मी जी प्रॉपर क्रूज आहे ना ती बुक केली आहे. तर काय तिकीट वगैरे, किती रेट आहे तिकीट वगैरे, ते सगळं मी तुमच्याशी शेअर करेन. आणि याच्यात रूम्स पण आहेत. हां, रूम्स पण आहे, खायला पण आहे, सगळं मी तुम्हाला दाखवेल. तर मग आता आम्ही कोमल येते, आमच्यावर कोमलची वाट बघते, तोपर्यंत मी तिकीट काढते. तर मी आलेली आहे बेलापूरला, बेलापूर जेट्टी. तर बेलापूर रेल्वे स्टेशनपासून एक 4-5 मिनटावरती आहे बेलापूर जेट्टी, जर तुम्ही रिक्षाने आलात तर मी तिकीट काढलेलं आहे. आणि काय तिकिटाचे जे दर आहेत ते मी तुम्हाला थोड्याच वेळामध्ये सांगेल.
तर विहंगचं तिकीट नाही काढलं, आमच्या चौघींचं काढलेलं आहे. अजून कोमल येणार आहे. तर ती जी समोर क्रूज आहे त्या क्रूजमध्ये आम्ही बसणार आहोत. तर ती क्रूज जी आहे ती आहे फ्लोडाईन क्रूज. तर आत्ता जो टायमिंग आहे 5:30 ते 7:15, तर आत्ता सनसेट जो आहे ना तो या क्रूजमधून पाहायचा आहे. तसंच ही क्रूज जी आहे जिथे जाते तिथे खूप सारे पक्षी आहेत, फ्लेमिगो बर्ड आहे. तर या क्रूजला सनसेट अँड फ्लेमिगो क्रूज असं देखील म्हणतात आणि याच्यामध्ये रेस्टॉरंट आहे, खूप काही आहे. तर आम्ही जे आहे ना इथे 750 पर पर्सन, म्हणजे काव्याचं, माझं आणि कोमलचं 750 आणि आर्याचं त्यांनी 500 चार्जेस घेतलेत आणि विहंगाचं त्यांनी नाही घेतलं. तर विदाऊट फूड आम्ही हे तिकीट त्यांचं काढलेलं आहे आणि विथ फूड 500 एक्स्ट्रा आहेत पर पर्सन. आणि तिथं पार्टी हॉल पण आहे. कोमल आली आहे, कोमल लेट पण थेट डायरेक्ट क्रूजमध्ये आली एकदम. तर क्रूजमध्ये आतमध्ये मी एंट्री केलेली आहे. तर एंट्री केल्यानंतर हा एक हॉल आहे, सिटिंग एरिया आहे आणि त्याच्या पुढे गेल्यानंतर खालीच रूम आहेत. जसे हॉटेलमध्ये रूम असतात तसे तिथे रूम आहेत. तर मला त्याच्याबद्दल काही माहिती नाही आहे, त्याचे चार्जेस वगैरे. कदाचित इथे आल्यानंतर तुम्हाला इन्क्वायरी केल्यावर कळू शकतं किती चार्जेस वगैरे आहे. तर आत्ता मी चाललेली आहे वरती. तर या क्रूजचं नाव आहे फ्लोडाईन क्रूज. तर वरती रेस्टॉरंट आहे, तिथेच आम्ही मस्त बसणार आहे, सनसेट एन्जॉय करणार आहोत. तर हे जे क्रूज आहे त्याचं नाव आहे फ्लोडाईन क्रूज आणि सनसेट आणि फ्लेमिगो क्रूज असंही म्हणतात. तर 5:30 ते 7:15 आपण ही क्रूज मस्त एन्जॉय करू शकतो. यामध्ये डान्स करू शकतो, मस्त खाऊ शकतो, छान मजा करू शकतो. तर इथे तर वाढदिवस साजरा करायला सुद्धा आले होते. तर ही खूप छान आयडिया आहे की क्रूजमध्ये वाढदिवस साजरा करणं. तर ही जी तुम्हाला क्रूज दिसत आहे तर चांगली मोठी आहे. भरपूर जण आले होते म्हणजे, आणि अजून कुणाला जास्त ही माहिती नाही आहे. पण मला या क्रूजचे जे तिकिटाचे दर थोडेसे जास्त वाटले, म्हणजे पर पर्सन 750 आणि त्यात इन्क्लुडेड 500चं कूपन होतं फूडचं, जे मी नाही घेतलं. मी त्यांना विचारलं तिथे जाऊन आम्ही जे खायला घेऊ आम्ही त्याचं देऊ शकतो का वेगळे पैसे, तर ते बोलले चालेल. तर मी फक्त तिकीटच काढलं होतं, फूडचे त्यामध्ये इन्क्लुडेड नव्हते. तर मग आम्ही क्रूजमध्ये आल्यानंतर आम्ही चहा घेतला आणि मग 2 पिझ्झा मागवलेले. तर चहा आणि पिझ्झाचं पण आम्हाला इथे 950 रुपीज पे करावे लागले. तर चहा खूप छान होता, पिझ्झासुद्धा छान होता. आणि मग बोट जी आहे ती चालू झाल्यानंतर अशा ठिकाणी नेते जिथे सनसेटसुद्धा छान दिसेल आणि खूप सारे तिथे फ्लेमिगो बर्ड्स आहेत. तर खरंच तुम्हाला जर असं क्रूजमध्ये छान एन्जॉय करायचं आहे, मस्त खायचं आहे, डान्स करायचा आहे आणि कंटिन्यू इथे गाणी चालू होती, पण कॉपीराईट क्लेममुळे मी जे आहे म्यूट केलेला आहे व्हिडिओ आणि त्याच्यावरती आता व्हॉइस ओव्हर करते आहे. तर मस्त आम्ही चहा पिलो, पिझ्झा खाल्ला, छान डान्स वगैरे पण केला. तर इथे एक बड्डे पार्टीसुद्धा होती. तर मस्त इथे येऊन एन्जॉय करू शकतो. तर तुम्हाला जर क्रूजमध्ये छान एन्जॉय करायचं असेल तर आता गोव्याला जायची गरज नाही आहे, इथे बेलापूरमध्ये येऊ शकता. तर हा जो व्लॉग आहे पुढे मी कंटिन्यू ठेवते आहे, तर पूर्ण व्लॉग बघा.
हा बघ ना टेरर बघ ना, याला काही भीती नाही वाटत अजिबात. फायनली काव्या उतरली. आली आली काव्या फायनली उतरली. घे घे ग, काव्याने खूप मोठी डेअरिंग केली आहे. काव्यावर सेल्फी काढ. कावरानी. चला तर मग पुन्हा भेटूया नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करायला विसरू नका आणि प्लीज चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.